लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते आता महाविकास आघाडीचा मार्ग पत्करायला लागलेत अशी चिन्ह दिसत आहेत. कोल्हापूरमधील कागलचे समरजित घाडगे यांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आता इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे देखील या निवडणुकीत तुतारी हाती घेतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यासोबतच इतरही अनेक नेते आहेत जे महायुतीचा मार्ग सोडून आता महाविकास आघाडीच्या रस्त्याला लागणार आहेत. असे कोणते नेते आहेत तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. एकनाथ शिंदेसोबत 2.5 वर्षांपूर्वी भाजपनं सरकार स्थापन केलं, मात्र त्याचा लोकसभा निवडणुकीत त्यांना काहीही फायदा झाला नाही. त्यासोबतच अजित पवारांना देखील सोबत घेतलं गेलं, मात्र ते देखील अपयशी ठरले. वर्षानुवर्षाचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात आता लोकसभेसाठी एकत्र येण्याची धावपळ सुरू झालेली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज नेते आता महाविकास आघाडीच्या रस्त्याला लागलेत. कागलमध्ये समरजित घाडगे यांनी महाविकास आघाडीचा रस्ता पकडून अनेक नेत्यांना परतीचा मार्ग खुला करून दिलेला आहे. कोणकोणते नेते आहेत तेही जाणून घेऊ. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंग मोहिते पाटील शेजारच्या माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचारावेळी ते पडद्याआडून सर्व कामकाज पाहत होते अशी चर्चा आता उघड होतीये. ते लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबन शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात आहेत. तरी ते काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची भेट घेऊन गेलेत. मुलाला तुतारी चिन्हावरती लढवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आता शिंदे की मोहिते याचा निर्णय शरद पवारांना घेण्याची वेळ आलेली आहे. त्यासोबतच पंढरपूरचे प्रशांत परिचारक विधान परिषदेचे आमदार म्हणून गेली 6 वर्ष भाजप सोबत होते. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ते हातात तुतारी घेण्याची शक्यता आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे विधानसभेचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांची उमेदवारी पक्की मानली जाते. ऐन लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतून हातात तुतारी घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे देखील सांगोल्यातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना देखील तुतारी हातात घेण्याचेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांच्या घरी थेट जयंत पाटील पोहोचले होते. गेल्या शनिवारी जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळं मकरंद पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीसाठी आता मदन भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर शेजारच्याच फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण हे नावापुरतेच महायुतीत असल्याचं म्हटलं जात आहे. ते देखील लवकरच तुतारी या निवडणूक चिन्हासाठी शरद पवारांसोबत असतील अशी शक्यता वर्तवली जाते. तर पुण्यामध्ये इंदापूर मतदारसंघातून अजित पवारांचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी पक्की समजली जाते. तर त्यांच्या विरोधात लढलेले आणि आता भाजप सोबत असलेले हर्षवर्धन पाटील यांना वेगळा रस्ता पकडण्याची वेळ आलेली आहे. हर्षवर्धन पाटील देखील योग्य निर्णय घेतील असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय आणि हे सुप्रिया सुळेंचं वक्तव्य मतदारसंघात सूचक वक्तव्य असल्याचं मानलं जात आहे. तर पुण्यातील वडगाव शिरी मतदारसंघात माजी आमदार गेल्या काही वर्षांपासून भाजप सोबत असलेले बापू पठारे देखील जयंत पाटलांच्या संपर्कात आहेत. त्यांनी नुकतीच जयंत पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. अजित पवारांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारे यांची निवडणूक नक्की मानली जाते. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ताज्या घडामोडींसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.